नवी मुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या 80 शाळा बंद करण्याचा घाट हा सत्ताधारी भाजपनं घातला असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येतो आणि त्यासाठी सभागृहात प्रस्ताव आणून मराठी शाळांऐवजी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात येणार आहेत। पण या निर्णयाला भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी घरचा आहेर दिलाय। नवी मुंबई महापालिकेच्या मराठी शाळा बंद न करता इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याची मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केली आहे। मी आमदार असेन तोपर्यंत मराठी शाळा बंद होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी आपल्याच पक्षाच्या महापौरांना दिला। दोन्ही जर आपण माध्यम जर पकडले तर मला वाटत नाही मराठी शाळा बंद करण्याचा घाट का घातलाय। मला सांगा, मराठी माध्यमाचे एवढे शिक्षक, हजारोच्या संख्येने शिक्षक आहेत आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये, कर्मचारी आहेत, शिपाई आहेत, हे कुठे जाणार? त्यांच्या नोकरीचा काय व्यवस्था आहे का आपल्याकडे? आपण काय त्याचा विचार केला आहे का उगाचच उठसूट उठायचं आणि काहीतरी प्रसिद्धीसाठी मराठी शाळा आम्ही बंद करू? जोपर्यंत मी इथं आहे, देवीने मला पुनर्जन्म दिलेला आहे, तोपर्यंत मी ते मराठी शाळा बंद होऊन देणार नाही। आणि नवी मुंबई महापालिकेच्या 80 मराठी शाळा बंद करून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याच्या सत्ताधारी भाजपच्या निर्णयाविरोधात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं। त्यावेळी आले 100 गेले 100 मराठी भाषा एक नंबर असा बॅनर काही आंदोलकांनी परिधान केला होता। मराठी माध्यमाच्या शाळा पूर्ण बंद न करता इंग्रजी माध्यमाच्या शाळांची निर्मिती करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली। ज्या प्रकारे सीबीएसई शाळा ज्या आहेत, आज 3 सीबीएसई शाळा आहेत, त्यातल्या 2 शाळा ज्या आहेत ते एक आकांक्षा फाउंडेशन म्हणून यांना चालवायला दिलेली आहे आणि दुसरी एक शाळा कोपरखेडण्याची शाळा आहे। या दोन्ही शाळा खाजगीकरण करण्याचा डाव आहे आणि त्या पद्धतीने सुद्धा एक टेंडर 2.5 करोडचं, दुसरं टेंडर 2 करोडचं, अशा प्रकारे 2 शाळा ह्या 2-2, 2.5 करोडमध्ये ह्याला चालवायला दिलेले आहे। त्याच पद्धतीने 81 शाळा ज्या आहेत त्या तुम्ही संस्थेला चालवायला देणार आहात। हे लोकांना फक्त गाजर दाखवायचं, आम्ही गरिबांसाठी काय करतोय, हे गरिबांसाठी नाही आहे, सत्ताधाऱ्यांसाठी हे कुरण आहे, असा आमचा आरोप आहे। नवी मुंबई महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय हे 58 वर्षांवरून 60 वर्षांवर नेण्यास राज्य सरकारनं नकार दिलाय। राज्य सरकारनं शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय हे 58 वर्ष केलेलं आहे, पण नवी मुंबई महापालिकेतल्या सत्ताधारी भाजपनं महासभेत एक प्रस्ताव मंजूर करून तो राज्य सरकारकडे पाठवला होता। राज्य सरकारनं त्या प्रस्तावाला विरोध करून भाजपला धक्का दिला। निवृत्तीचं वय वाढवण्याचा निर्णय हा धोरणात्मक असल्यानं तो केवळ एकाच महापालिकेसाठी बदलता येणार नाही असं उत्तर देऊन राज्य सरकारकडून नवी मुंबई महापालिकेचा प्रस्ताव हा रद्द करण्यात आला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।